तर मी रेव्हरंड डॉक्टर राजकुमार खोरे यांना विनंती करते की त्यांनी आपलं वचनाची पेरणी करावी आणि आम्ही ती ऐकावी. थँक्यू सो मच. थँक्यू. प्रेज टू द लॉर्ड जीसस क्राइस्ट. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाला मी धन्यवाद देतो. प्रभू चांगला आहे आणि त्याने आपणा सर्वांना त्याची उपकार स्तुती करण्यासाठी आणि त्याची भक्ती करण्यासाठी आज सायंकाळी महाराष्ट्रातल्या इतक्या मंडळांना एकत्र केलेलं आहे. मी प्रभूच्या पवित्र नावाला धन्यवाद देत असताना आपणा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी स्वागत करत आहे. देवाचं वचन बायबल मत्ती सुवर्तमान 5वा अध्याय आणि 16व्या वचनात सांगत आहे, तुमचा प्रकाश लोकांसमोर पडू द्या. तुमचा प्रकाश लोकांसमोर पडू द्या. आपला प्रकाश लोकांच्या समोर पडावा ही आपल्या प्रभूची इच्छा आहे. कारण प्रभू म्हणतो, तुम्ही जगाचा प्रकाश आहात आणि आपण प्रकाश दिल्याने आपल्या स्वर्गातील पित्याचं गौरव होतं. मग आपल्या प्रभूची इच्छा आपल्याला कशी पूर्ण करता येईल? आपल्याला कशा प्रकारे आपल्या जीवनातून प्रकाश देता येईल? आज सायंकाळी थोडा वेळ प्रभूच्या वचनामधून आपण मनन करणार आहोत. जुन्या करारात निवास मंडपामध्ये प्रकाश देण्यासाठी देवाने दीपवृक्षाची सोय केली होती. त्या दीपवृक्षातून निवास मंडपात काम करणाऱ्यांना प्रकाश उपलब्ध होत होता. मग आपल्याला जर प्रकाश द्यायचा असेल तर आपल्याला दीपवृक्ष बनायला पाहिजे. प्रगटीकरण याचा पहिला अध्याय आणि 20व्या वचनात प्रभू काय सांगत आहे ऐकूया आपण. प्रगटीकरण याचा पहिला अध्याय आणि 20वं वचन. जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले त्यांचे आणि सोन्याच्या त्या 7 समयांचे दूत हे आहे. ते 7 तारे हे 7 मंडळांचे दूत आहेत आणि 7 समया ज्या तू पाहिल्या त्या 7 मंडळ्या आहेत. या ठिकाणी प्रभू स्वतः मंडळांना समया किंवा दीपवृक्ष म्हणत आहे, दिवटण्या म्हणत आहे. मंडळांनी प्रकाश द्यावा ही प्रभूची इच्छा आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन प्रभू आपल्याला दाखवत आहे की प्रत्येक विश्वासणारा हा प्रकाश देणारा असला पाहिजे. मग ते 5:16 मध्ये पुढे म्हटलेलं आहे, तुमचा प्रकाश इतरांपुढे या प्रकारे प्रकाशू द्या की जेणेकरून त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचं गौरव करावं. आणखी मग ते 5:15 मध्ये पुढे काय म्हटलंय आपण ऐकूया. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवट विवट ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. पहा, दिवा लावून तो कोणी मापाखाली ठेवत नाही, तर तो दिवटणीवरती ठेवतात, म्हणजे तो सर्वांना प्रकाश देतो. आम्ही जेव्हा दिवा बनतो, आम्ही जेव्हा दीपवृक्ष बनतो, तेव्हा आमच्या जीवनातून ख्रिस्ताची साक्ष जगापुढे पडावी ही आपल्या देवाची, आपल्या प्रभूची, आपल्या विषयीची इच्छा. प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी प्रभूची हीच इच्छा आहे की आम्ही ख्रिस्ताचा प्रकाश दीपवृक्षाप्रमाणे जगापुढे द्यावा. ख्रिस्ताची साक्ष आम्ही जगापुढे सादर करावी. प्रभू सांगत आहे की तुमचा प्रकाश इतरांसमोर प्रकाशू द्या, म्हणजेच प्रत्येक विश्वासणारा हा दीपवृक्ष बनला पाहिजे, दिवा बनला पाहिजे. आपण आता जो प्रगटीकरणातला पहिला अध्याय आणि 20वं वचन जे ऐकलं त्यामध्ये सोन्याच्या समयीसाठी मूळ ग्रीक भाषेमध्ये लुखनिया हा शब्द वापरला आहे. याचा अर्थ आहे लॅम्प स्टँड किंवा दीपवृक्ष किंवा समई. आता जुन्या करारात आपण जर पाहिलं
तर अगदी यालाच समांतर असा जो शब्द आहे लुखनियासाठी किंवा दीपवृक्षासाठी, मूळ हिब्रू भाषेमध्ये मेनोरा असा शब्द आहे. आणि हा मेनोरा म्हणजे दीपवृक्ष, याची सविस्तर माहिती बायबलमध्ये निर्गमच्या पुस्तकामध्ये 25वा अध्याय आणि 31 पासून ते 40 पर्यंत ही सविस्तर माहिती दिलेली आहे. निर्गम 25-31 पासून या दीपवृक्षाबद्दल काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया. निर्गम 25-31. आणि शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तू बनवावास. आणि हा दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा घडीव दीपवृक्ष बनव. आपण पाहत आहोत की जुन्या काळातील प्रकाश देणारा हा दीपवृक्ष कशा प्रकारे बनवला होता. शास्त्रातील दीपवृक्ष कसा होता पाहूया आपण. पहिली गोष्ट याच्यात सांगितलेली आहे की हा दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा होता. दुसरी गोष्ट आपल्या लक्षात अशी येते की तो घडीव दीपवृक्ष होता. तिसरी गोष्ट पवित्र शास्त्र सांगते की तो अखंड दीपवृक्ष होता. चौथी गोष्ट या दीपवृक्षाबद्दल सांगितली गेली आहे की त्याला मध्यकणा होता, 6 शाखा होत्या आणि बैठक होती. पाचवी गोष्ट या दीपवृक्षाबद्दल बायबल सांगत आहे, त्याला बोंडे, फुले आणि वाट्या होत्या. सहावी गोष्ट या दीपवृक्षाबद्दल सांगितली आहे की त्या दीपवृक्षाला 7 दिवे मशालीप्रमाणे होते. आणि बायबल वरून असं आपल्याला लक्षात येतं की 7वी गोष्ट की हा दीपवृक्ष देवाच्या नमुन्या बरहुकूम बनवला होता. एवढी सविस्तर माहिती पवित्र शास्त्रात देण्याचा काय उद्देश आहे? एखाद्या वस्तूची नुसती रचना सांगायचा देवाचा उद्देश होता का? नाही प्रियानो, यामधून देवाला आपल्या आत्मिक जीवनासाठी महान रहस्य प्रगट करायचं होतं. पाहूया की तो शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष होता, याचा काय अर्थ आहे. निर्गम याचा 25वा अध्याय आणि 31वा वचन काय सांगतात. निर्गम 25 आणि 31 स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे. आणि शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनव. तू बनवावास. हा दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा पाहिजे आहे. शुद्ध सोने हे पवित्रतेचे दर्शक आहे. कारण निर्गम 28:36 मध्ये याबद्दल सांगितलेलं आहे. निर्गम 28:36. शुद्ध सोन्याची एक पट्टी बनवावी. शुद्ध सोन्याची एक पट्टी बनवावी. आणि जशी मुद्रा कोरतात तशी तिच्यावर मुद्रेच्या कोरण्याप्रमाणे यहोवासाठी कोरावी. म्हणजेच परमेश्वरासाठी पवित्र असे कोरून काढ. नुकतंच आपण जे वचन ऐकलं, शुद्ध सोन्याची एक पट्टी करून तिच्यावर मुद्रेच्या कोरण्याप्रमाणे यहोवासाठी पवित्र. शुद्ध सोन्यामध्ये शुद्ध हे त्या ठिकाणी अभिप्रेत आहे असं प्रभूच्या वचनावरून लक्षात येतं. आपल्याला जर प्रकाश देणारा दीपवृक्ष बनायचा असेल तर आपलं जीवन हे पवित्र असल्याशिवाय पर्याय नाही, हे यातून आपल्याला दिसतं. आणि लेवीय 11वा अध्याय आणि 44व्या वचनामध्ये यामध्ये देव आपल्या मंडळीसाठी आणि विश्वासणाऱ्यासाठी काय सांगत आहे पाहूया. मी परमेश्वर तुमचा देव आहे, पवित्र देव आहे. म्हणून तुम्हीही आपणास पवित्र करून ठेवावे. पवित्र राहा, कारण मी पवित्र आहे. पहा, मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे, म्हणून तुम्ही आपणास पवित्र ठेवावे. ज्या वेळेला आपलं जीवन पवित्र असतं प्रियांनो,
त्यावेळेला शास्त्रात सांगितलेल्या दीपवृक्षाप्रमाणे आमच्या जीवनातून प्रकाश बाहेर पडत असतो. शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष बनव. पण आपल्याला असं लक्षात येतं की दीपवृक्ष आमच्याकडे आहे, मंडळांच्या मध्ये दीपवृक्ष आहे, पण मंडळातून प्रकाश बाहेर पडत नाही. आमच्या जीवनातून इतरांच्या पुढे, जगापुढे प्रकाश दिसत नाही. काय कारण असावं? याचंही उत्तर देवाच्या वचनात आपल्याला आढळून येतं. मत्तई सुवर्तमान 15वा अध्याय आणि 18 ते 20 या वचनामध्ये आम्ही कशाने अशुद्ध बनतो, आम्ही अशुद्ध का बनतो, याचं उत्तर दिलंय. वाचूया. जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळते. कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जार कर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही निघतात. या गोष्टी माणसाला विटाळवतात. पहा, न धुतलेल्या हातांनी जेवणे हे माणसाला माणसाला ह्या गोष्टी विटाळवत नाही. विटाळवतात, म्हणजे अशुद्ध बनवतात. किती कळत किंवा न कळत याच्यातील काही गोष्टी आम्ही सहजतेने आमच्या जीवनामध्ये करत असतो. कधी कधी आम्हाला समजत देखील नाही की या गोष्टी आमच्या हातून होत असतात. आणि जेव्हा आम्ही अशुद्ध अवस्थेत असतो प्रियांनो, तो दीपवृक्ष कधीही प्रकाश देऊ शकत नाही. शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तयार कर. सोन्याची तुलना हे पवित्र शास्त्रात आपल्या विश्वासाशी देखील केली आहे. 1 पेत्र याचं 7वं वचन, 1 अध्याय आणि 7वं वचन काय सांगतं पहा. 1 पेत्र याचा यासाठी की 1 अध्याय आणि 7वं वचन. यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्यापेक्षा मौल्यवान अशी जी तुमच्या विश्वासाची परीक्षा, ती येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान यास या कारणीभूत ठिकाणी व्हावी. देवाचं वचन सांगत आहे की शुद्ध सोन्याची परीक्षा ज्याप्रमाणे अग्नीने करतात, त्याप्रमाणे सोन्याहून मौल्यवान असा तुमच्या विश्वासाची परीक्षा. सोन्याची तुलना डायरेक्ट विश्वासाशी केलेली आहे. आणि प्रारंभीच्या मंडळामध्ये आपण पाहतो की अनेक चिन्ह आणि चमत्कार होत होते. प्रेषितांच्या काळामध्ये अनेक दिव्य चमत्कार होत होते, कारण अग्नीतून पारखलेला असा दृढ विश्वासात ती मंडळी जगत होती. पण या दिवसामध्ये आपण पाहतो की शुद्ध सोन्याऐवजी मानवी शहाणपणा या दीपवृक्षात मिश्रित झालेला आहे. आणि त्यामुळं आपल्याला असं लक्षात येतं की काही मंडळी आज असं शिकवतात की चमत्कार आणि चिन्ह हे फक्त प्रेषितांच्या कार्यापुरती मर्यादित होती. आज आम्ही या चिन्ह आणि चमत्कारांची अपेक्षा करू नये. प्रियांनो, देवाचा आत्मा प्रेषितांच्या काळात कार्य करत होता आणि आता त्याचं कार्य संपलेलं आहे काय? ज्या आत्म्याच्या सामर्थ्याने प्रेषित चिन्ह आणि चमत्कार करत होते, तो आत्मा आता काढून घेतला गेला आहे काय? बायबलमध्ये त्याचा कुठेही उल्लेख आढळत नाही. मग काय कारण आहे की आमच्या मंडळातून, आमच्या जीवनामधून चमत्कार दिसत नाही? देवाचं गौरव करणारे चिन्ह आमच्या मंडळातून का दिसत नाही? याचं कारण मंडळी विश्वासात कुठंतरी कमजोर झालेली आहे. मनुष्याचं शहाणपण या दीपवृक्षात मिसळल्याने देवाचं जे शुद्ध असा दीपवृक्ष, शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष आज मंडळी राहिली नाही. प्रियांनो, आज देवाचं वचन सांगतं, हे मंडळी जागृत हो आणि शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष बनव आणि त्याद्वारे आपला प्रकाश जगापुढे पडावा, ही देवाची इच्छा आहे. पहिली गोष्ट आपण पाहिली की हा दीपवृक्ष सोन्याचा होता, म्हणजेच शुद्ध सोन्याप्रमाणे आमचं जीवन पवित्र असायला पाहिजे, तेव्हा आमच्या दीपवृक्षातून प्रकाश बाहेर पडेल. दुसरी गोष्ट पवित्र शास्त्र सांगत आहे, तो घडीय दीपवृक्ष होता. पहा, निर्गम याचा 25वा अध्याय आणि 31वा वचन काय सांगतं, ऐकूया.
आणि शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तू बनवावास. हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा. त्याची हा बैठक दीपवृक्ष घडीव कामाचा असावा. पहा, देवाचं वचन काय सांगतं की हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा. इंग्लिश मध्ये असं म्हटलेलं आहे, अँड दाउ शाल्ट मेक अ कॅन्डलस्टिक ऑफ बीटन वर्क. घडीव कामाचा दीपवृक्ष. घडीव काम यासाठी मूळ हिब्रू भाषेत मिक्षा असा शब्द वापरलेला आहे आणि इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ बीटन आउट वन पीस मोल्डेड बाय हॅमरिंग. म्हणजेच हातोड्याच्या घावांनी एकाच तुकड्यामधून घडवलेला असा त्यातून अर्थ निघतो. देवाला मान्य असा दीपवृक्ष हा हातोड्याच्या घावातून गेलेला असतो प्रियांनो. आणि आम्हाला जर दीपवृक्ष बनायचं असेल तर आम्हाला हातोड्याच्या घावातून जावं लागेल, हे शास्त्र आम्हाला शिकवत आहे. पण का? प्रभू आपल्याला घावांच्या अनुभवातून का जायला लावत आहे? याचं उत्तर स्पष्ट आहे की आमच्या आत्मिक स्वभावाच्या जोडीला आमच्यामध्ये जन्मापासून देह स्वभाव वस्ती करत आलेला आहे. आणि प्रियानं या देह स्वभावाविषयी जर सांगायचं झालं तर हा देह स्वभाव अतिशय हट्टी आहे आणि तो आमच्या आत्मिक जीवनाला दडपण्याचा प्रयत्न करतो. आमचा आत्मिक प्रकाश जो आहे तो जगापुढे तो येऊ देत नाही. आणि म्हणून प्रभू आम्हाला या अनुभवातून, या घावातून जायला लावतो. प्रत्येक परीक्षा आमच्या जीवनात आलेली, प्रत्येक छळ, प्रत्येक वेदना, इतर सहकार्यांच्या पासून किंवा बंधुजनांपासून झालेला आपला द्वेष, आपला धिक्कार, त्यांनी केलेला आपला तिरस्कार, निग्लिजन्स, हे सर्व हातोड्यांचे घाव आपल्यातील देह स्वभावाला काबूत आणत असतात. आणि ख्रिस्तामधून आमच्या जीवनात ख्रिस्ताचा प्रकाश प्रगट करण्यासाठी आम्हाला घडवत असतात. आम्हाला सोन्याचा दीपवृक्ष बनवण्याची संधी देत असतात प्रियांनो. आणि म्हणून या हातोड्याच्या घावातून जाणं हे प्रत्येक खऱ्या विश्वासणाऱ्याला प्राप्त आहे. तो दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा होता, तो दीपवृक्ष घडीव होता. आणि तिसरी गोष्ट आता या ठिकाणी बायबल सांगत आहे, तो अखंड दीपवृक्ष होता. निर्गमच्या 25व्या अध्यायातील 36वं वचन सांगत आहे की तो दीपवृक्ष हा अखंड होता. ऐकूया आपण निर्गम 25:36. त्याची बोंडे व त्याच्या शाखा ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावीत. तो सबंध दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा एकच घडीव तुकडा असावा. त्याची बोंडे, त्याच्या शाखा ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी. वचन स्पष्टपणे आपल्याला सांगत आहे. आणि पुढे वचन सांगत आहे निर्गम याचा 25वा अध्याय आणि 39 काय सांगतं आपण ऐकूया. निर्गम याचा 25वा अध्याय आणि 39व वचन. या सर्व उपकरणांसहित हा दीपवृक्ष एक किक्कार शुद्ध सोन्याचा करावा. हा, या सर्व उपकरणासहित हा दीपवृक्ष एक किक्कार शुद्ध सोन्याचा करावा. एक किक्कारच का, आपण पुढे पाहणार आहोत. परंतु या ठिकाणी हातोड्याच्या घावातून गेलेला दीपवृक्ष हा खऱ्या अर्थाने त्याला एक अशा प्रकारे तो झालेला असतो. सॉल्डरिंग किंवा वेल्डिंगचे जॉईंट्स किंवा स्पॉट्स मारून या दीपवृक्षाला अखंडत्व येत नसतं. आम्ही मंडळामध्ये ऐक्य प्रस्थापित करतो, पण बऱ्याच वेळेला या ऐक्याला सॉल्डरिंगचे स्पॉट्स असतात. हे सॉल्डरिंगचे स्पॉट्स कोणचे आहेत? तर वरपांगी आस्था, वरपांगी प्रीती, सहेतुक आस्था प्रेम, लोभजनक मैत्री, हे सर्व जे काही स्पॉट्स असतात हे स्पॉट्स तुटणारे असतात प्रियांनो.
स्वार्थाने प्रस्थापित झालेली युती ही फार काळ टिकत नसते प्रियानो. आणि म्हणून महत्वाची गोष्ट अशी आहे की स्पॉट विरहित, वेल्डिंग विरहित असा दीपवृक्ष आम्ही बनावं, आमच्या मंडळाने बनावं, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रेषित पाऊल 1 करिंथ याचा 11वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये काय सांगतो ऐकूया. त्यावेळेला देखील असे स्पॉट्स, असे वेल्डिंग होते. मंडळी एकत्र तर येत होती, परंतु मंडळीच्या आतमध्ये काय होतं ऐकूया आपण. 1 करिंथ याचा 11वा अध्याय आणि 18वं वचन. कारण प्रथम हे की तुम्ही मंडळी या नात्याने एकत्र जमता तेव्हा तुमच्यात फुटी असतात असे मी ऐकतो व ते काही अंशी खरे मानतो. पहा, त्या ठिकाणी प्रेषित पाऊलाच्या काळामध्ये ह्या घटना घडत होत्या की मंडळी एकत्र जमत होती, पण त्यांच्यामध्ये फुटी होत्या. आणि आज देखील असं चित्र आपल्याला दिसतं. याचं कारण असं आहे की मंडळी किंवा विश्वासणाऱ्या त्या गावातून गेलेला नाहीये. ते अखंडत्व किंवा ती युनिटी जी आहे, ती युनिटी ही निरपेक्ष असली पाहिजे. कोणतीही अपेक्षा मनात न बाळगता हे ऐक्य असलं पाहिजे. पहा, 1 करिंथ 12वा अध्याय आणि 13वं वचन काय सांगतं. 1 करिंथ पहिला अध्याय 12 आणि 13 हे वचन. येस येस. माझे म्हणणे असे आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण मी पौलाचा, मी अपुल्लोसाचा, मी केफाचा आणि मी ख्रिस्ताचा आहे असे म्हणतो. ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पहा, वचन काय स्पष्टपणे सांगते की ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? मंडळीतील ऐक्याला असे विभाग घातक असतात. बऱ्याच वेळेला माझं चर्च मोठं, माझी मंडळी मोठी, आणि अशा अनेक प्रकारचे जे काही गर्विष्ठ गोष्टी असतात त्याच्याद्वारे गटबाजी निर्माण होते. वेगवेगळ्या मंडळांच्या मध्ये किंवा एकाच मंडळामध्ये पण आपल्याला गट झाले दिसतात. उदाहरण सांगायचं झालं तर जेव्हा एल्डर्सची निवडणूक असते तर त्यावेळेला प्रेषित 6वा अध्याय आणि 3रं वचन यामध्ये चित्र दिसण्याच्या ऐवजी राजकीय इलेक्शन्स मध्ये जे डावपेच, जे दैहिक डावमडौल आणि गलिच्छ राजकारण चालतं, तशा प्रकारचं राजकारण बऱ्याच वेळेला आपल्याला काही मंडळांच्या मध्ये दिसून येतं. त्यावेळेला ते हे लक्षात आणत नाही की अखिल पृथ्वीचा प्रभू, सैन्यांचा यहोवा परमेश्वर देव याच्या समोर आपण उभे आहोत. आणि जसं परमेश्वराने मोशेला सांगितलं की तू ज्या भूमीवर उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. परंतु प्रियानो, या गोष्टीचा विसर पडल्यामुळं मंडळामध्ये अशा गोष्टी घडतात आणि त्याच्यामुळं ऐक्यत्व भंग पावतं. जसं प्रेषितांच्या काळात मी पौलाचा, मी अपोल्लोसाचा, ऐक्य कसं होणार? प्रियानो, यासाठी मी ख्रिस्ताचा, हे एकच ध्येय वाक्य आमचं असलं पाहिजे. आणि मला आनंद वाटतो की महाराष्ट्र प्रेयर फेलोशिप याची स्थापना होताना हेच एक ध्येय घेऊन ह्या फेलोशिपची स्थापना झालेली आहे की तुम्ही कोणत्याही मंडळीत असो, तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्तामध्ये तुम्ही एक आहात. हे या महाराष्ट्र प्रेयर फेलोशिपचा मुख्य उद्देश आहे. आणि त्यामुळे मला अतिशय आनंद झालेला आहे की यामध्ये सहभागी होत असताना की अशा महाराष्ट्राच्या लेवलवरती, एका राज्याच्या लेवलवरती लोक एकत्र येतात आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ते ऐक्याने भक्ती करतात की जे चित्र आपल्याला प्रभूच्या येण्याच्या वेळेस स्वर्गामध्ये दिसणार आहे. मंडळी जेव्हा उचलली जाणार आहे तेव्हा सर्व भाषा, सर्व वंश, अशा प्रकारचे लोक, सर्व राष्ट्रातील लोक एकत्र येऊन परमेश्वराची भक्ती आणि आराधना करणार आहे. किती सुंदर चित्र असणार आहे त्यावेळेस. आणि प्रभू प्रियानो, आम्हाला हे एक छोट्या प्रमाणात चित्र दिसत आहे की या ठिकाणी अनेक लोक एकत्र होऊन जिवंत देव परमेश्वराची भक्ती करत आहे. दीपवृक्ष अखंड होता. त्या अखंड दीपवृक्षाचं
आपल्याला या ठिकाणी दर्शन होत आहे. वास्तविक पाहता एल्डर्सची निवडणूक कशी व्हायला पाहिजे याच्या स्पष्ट सूचना पवित्र शास्त्रातील प्रेषित 6वा अध्याय आणि 3ऱ्या वचनात दिलेलेच आहेत. तर बंधुजन हो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे 7 पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही या कामावर नेमू आणि त्यांनी विश्वासाने आणि पवित्र आत्म्याने पूर्ण अशांची निवड केली. मंडळीमध्ये जेव्हा अशी निवड होते प्रार्थनेने आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे, जेव्हा लीडर्स अशा प्रकारे निवडले जातात की जे पवित्र आत्म्याने पूर्ण आहेत, जे ज्ञानाने पूर्ण आहेत, जे प्रतिष्ठित म्हणजे लौकिकाने पूर्ण आहेत आणि जे विश्वासाने पूर्ण आहेत, अशा लीडरशिपची आज महाराष्ट्रातल्या मंडळांना गरज आहे प्रियांनो. अशा व्यक्तींच्या द्वारे मंडळांच्या मध्ये ऐक्य निर्माण होण्याला मदत होत असते. प्रियांनो, याचं चित्र आपल्याला एफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 5व्या वचनामध्ये दिसतं. ऐकूया एफिसकरास पत्र 4था अध्याय आणि 5वं वचन. प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच, सर्वांवर आणि सर्वांमधून आणि तुम्हा सर्वांच्या ठाई असलेला देव, जो सर्वांचा पिता, तोही एकच आहे. जेव्हा हे चित्र दिसेल त्यावेळेला मंडळी हा शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष अखंड एकाच तुकड्यातून घडवला गेला आहे असे होईल. आता मगाशी जे आपण वचन ऐकलं निर्गम 37:24, पुन्हा ऐकूया निर्गम 37:24. त्यांनी तो दीपवृक्ष व त्याची सर्व उपकरणे एक किक्कार शुद्ध होण्याची केली. पहा काय सांगितलंय वचन, काय सांगतंय? मगाशी मी आपल्याला सांगितलं, मी या मुद्द्यावरती येणार आहे. त्याने तो दीपवृक्ष व त्याच्या बरोबरची सर्व उपकरण ही एक किक्कार सोन्याची बनवली आहे. एक किक्कार सोनं. इब्री लोकास पत्रामध्ये निर्गम मध्ये हिब्रू भाषेमध्ये किक्कार हा शब्द वापरलेला आहे आणि हिब्रू भाषेतला एक किक्कार म्हणजे एक टॅलेंट. ग्रीक भाषेमध्ये अंदाजे 34 किलो इतकं सोनं त्या ठिकाणी वापरलं गेलं होतं. मुख्य उद्देश असा आहे या वचनाकडे पाहण्याचा की एक किक्कारचाच का दीपवृक्ष बनवला सांगितला आहे. एक हा आकडा प्रियांनो ऐक्य दर्शवतो, एकत्व दर्शवतो. जसं 3 हा आकडा त्रैकत्व दर्शवतो, तसा एक आकडा ऐक्य दर्शवतो, युनिटी ज्याला म्हणतात. ख्रिस्ताच्या मंडळीत अर्धा किक्कार किंवा 1/2 किक्कार, 1/3 किक्कार, 1/4 किक्कार असं ऐक्य नकोय. पूर्ण एक किक्कार पाहिजे, म्हणजे 100% ऐक्य पाहिजे. ही देवाची मंडळीसाठी इच्छा आहे आणि योजना आहे. आणि म्हणूनच प्रभू सांगत आहे योहान कृषी वर्तमान याचा 17वा अध्याय आणि 21व्या वचनात काय सांगतो ऐकूया आपण. ह्यासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे, हे माझ्या पित्या, जसं तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये, तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवलेस असा विश्वास जगाने धरावा. आमेन. ज्या उद्देशाने प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे त्याचा उद्देश या ठिकाणी सांगितलंय की त्या सर्वांनी एक व्हावे. जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये आहे तसं त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावं. किती सुंदर गोष्ट आहे की हे ऐक्य जे आहे, ह्या ऐक्याची योजना प्रभूने केली होती मंडळीसाठी. आणि ज्या वेळेला अशा प्रकारे आपण ख्रिस्तामध्ये ख्रिस्तावरच्या प्रीतीने एकत्र येतो तेव्हा ही योजना
पूर्णतेला जाते. प्रभूची इच्छा आपण पूर्ण करत असतो. तो दीपवृक्ष अखंड होता, अखंड होता, म्हणजे त्याच्यामध्ये ऐक्य होतं, मंडळीमध्ये ऐक्य असावं. चौथी गोष्ट या दीपवृक्षाबद्दल सांगितलेली आहे, त्याला मध्यकणा, 6 शाखा आणि बैठक होती. मी तोंडी सांगताना कदाचित तुम्हाला हे चित्र लक्षात येणार नाही. आमचे बंधू या ठिकाणी नितीन आहेत आणि ते आपल्यासाठी एक व्हिडिओ दाखवतील. त्याच्यामध्ये 1 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे, 1 मिनिट 36 सेकंदाचा. यामध्ये या दीपवृक्षाची जी रचना होती ही एक्झॅक्टली कशी होती हे आपल्याला चित्र दिसेल. ऑडिओ व्हिज्युअल जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला ते पटकन आपल्या लक्षात येतं. म्हणून हा व्हिडिओ सर्वांनी पाहूया आपण. Work shall the candlestick be made, his shaft and his branches, his bowls, his knops, and his flowers shall be of the same. And 6 branches shall come out of the sides of it, 3 branches of the candlestick out of the one side, and 3 branches of the candlestick out of the other side. 3 bowls made like unto almonds, with a knop and a flower in one branch, and 3 bowls made like almonds in the other branch, with a knop and a flower. So in the 6 branches that come out of the candlestick. And in the candlestick shall be 4 bowls made like unto almonds with their knops and their flowers. And there shall be a knop under 2 branches of the same, and a knop under 2 branches of the same, and a knop under 2 branches of the same, according to the 6 branches that proceed out of the candlestick. Their knops and their branches shall be of the same. All it shall be one beaten work of pure gold. And thou shalt make the 7 lamps thereof, and they shall light the lamps thereof, that they may give light over against it. And the tongs thereof, and the snuff dishes thereof, shall be of pure gold. Of a talent of pure gold shall he make it with all these vessels. And look that thou make them after their pattern, which was showed thee in the mount. हा, आत्ताच्या व्हिडिओवरून आपल्याला दीपवृक्षाच्या रचनेची कल्पना आली असेल. वचन ऐकूया. निर्गम 25वा अध्याय 31 आणि 32 हे वचन. निर्गम 25वा अध्याय 31 आणि 32 हे वचन. आणि शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तू बनवावास. हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा. त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावीत. आणि ह्या दीपवृक्षाला 6 शाखा असाव्यात. त्याच्या एका बाजूला 3 शाखा व दुसऱ्या बाजूला 3 शाखा असाव्यात. हा, आता आपण जो दीपवृक्ष पाहत आहोत, ह्या दीपवृक्षाला मधोमध एक दांडा होता, त्याला आपण मध्यकणा म्हणूया. आणि या मध्यकणाला उजव्या बाजूला 3 फाटे होते, शाखा होते, आणि डाव्या बाजूला 3 शाखा होत्या. अशा प्रकारे ह्या दीपवृक्षाची रचना झाली होती. आता ही रचना जेव्हा आपण पाहतो की मध्यकणा आणि त्याच्यापासून निघालेले फाटे, तेव्हा तात्काळ आपल्या लक्षात प्रभूचं एक वचन लक्षात येतं. योहान सुविशेषवर्तमान 15वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये काय सांगितलंय पहा. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. या ठिकाणी काय सांगितलंय की मीच वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. वेल आणि त्याच्यापासून निघालेले फाटे, दीपवृक्षाचा मध्यकणा आणि त्याच्यापासून निघालेल्या शाखा, किती समांतर चित्र आहे हे. आणि यामधून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते. आणि रचना पण पहा, दीपवृक्षामध्ये अनेक गुच दडलेले आहेत. आज आपल्याला या सर्व गुजाला पाहायला वेळ नाहीये. प्रभू जेव्हा वेळ आपल्याला उपलब्ध करून देईल त्यावेळेला त्यावरती सविस्तर आणखीन काही गुढ आपण उकरू.
पण यामध्ये जी रचना होती, बोंडे, वाट्या आणि फुलं असे 3 युनिट्स होते. पहा चित्र, पहा दुसरं चित्र पुढचं. हा, या ठिकाणी रचना दिलेली आहे. खाली गोल जो आहे तो गोल बोंड आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती जे आहे ते चित्र फुलाचं चित्र आहे, आणि त्याच्यानंतर बदाम म्हणजे वाट्या. अशा प्रकारचे युनिट्स त्या दीपवृक्षामध्ये होती. 3 युनिट्स हे चित्र बनलेलं आहे. हे 3 युनिट हे पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचं दर्शक आहे प्रियांनो. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की मध्यकणा जो आहे त्या मध्यकणाला मात्र 4 युनिट्स होते. प्रत्येक शाखेला 3 युनिट्स, परंतु मध्यकणाला मात्र 4 युनिट्स. असं का बरं? व्यर्थ आणि निरर्थक असं आमचा प्रभू काहीच करत नाही प्रियांनो. आता मगाशी आपण म्हटलंय की वेल आणि फाटे, त्याचा मध्यकणा आणि त्याच्यापासून निघालेले फाटे. आता मध्यकणा जर ख्रिस्ताचं दर्शक आहे, तर ख्रिस्ताच्या बद्दल सांगणारी फक्त 4च शुभवर्तमान आहेत. 5 शुभवर्तमान नाहीत किंवा 2 शुभवर्तमान नाहीत, 4 शुभवर्तमान असणार आहेत. हे मोशेच्या काळात देवाने या उपकरणाच्या द्वारे, साधनाच्या द्वारे आपल्याला दाखवून दिले की देअर विल बी 4 गॉस्पल्स. तर टोटल युनिट्स तुम्ही जर पाहिले, मोजले, तर टोटल संख्या 66 दिसते आपल्याला. आणि 66 आपल्याला दुसरं सांगण्याची काही गरज नाहीये, कारण बायबल मधील एकूण पुस्तकं 66 आहे. तुम्ही म्हणाल की या दीपवृक्षाची तुलना बायबलशी का करायची? कारण देवाचं वचन स्तोत्र सांगतं की तुझं वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे. देव स्वतः देवाच्या वचनाची तुलना जर दिव्याशी म्हणजे दीपवृक्षाशी करत आहे, तर देवाचं वचन कसं असणार आहे, बायबल कसं कंपोज केलेलं असणार आहे, याची प्रॉफेटिक हे चित्र आपल्याला दिसत आहे की हे 66 जे आहेत पुस्तकं, त्याची रचना देवाने अगोदरच केली होती. काही लोक त्याच्यात काही पुस्तकं, काही गॉस्पल ऍड करतात, ते देवाच्या योजनेनुसार नाही हे आपल्या लक्षात येतं. पुढची आणखीन एक गोष्ट या दीपवृक्षाच्या बाबतीमध्ये, शाखांना आधार जसा मध्यकणा होता, तस मंडळीला आधार ख्रिस्त आहे. ख्रिस्त हा आमचा आधार आहे. आणि जोपर्यंत आम्ही त्या शाखा ज्याप्रमाणे मध्यकणाशी जोडलेला होता, तसं आम्ही जोपर्यंत ख्रिस्ताला जोडले जात नाही तोपर्यंत दीपवृक्ष बनत नाही. आणि म्हणून ख्रिस्ताला आम्ही सतत जोडलेले जेव्हा असू तेव्हा दीपवृक्ष बनू, आणि जेव्हा दीपवृक्ष बनू त्यावेळेला आम्ही प्रकाश देणारे असू. तुमचा प्रकाश लोकांच्या समोर पडू द्या. देवाची ही इच्छा आहे. आणि ही इच्छा कधी पूर्ण करू? ज्या वेळेला आम्ही ख्रिस्ताशी संयुक्त होऊ, ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये जोडलेला असेल त्यावेळेला. योहान 14:15 अध्याय आणि 4 आणि 5 वचन हेच सांगत आहे, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही फळ देता येणार नाही. ख्रिस्तामध्ये राहिल्याशिवाय आम्हाला प्रकाश देता येणार नाही प्रियानो, असं वचन स्पष्टपणे आज रात्री आम्हाला सांगत आहे. चित्र पाहूया आपण. 5वा मुद्दा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पहा हे चित्र. याच्यामध्ये आपल्याला ह्या दीपवृक्षाची रचना दिलेली आढळते. या ठिकाणी निर्गम 25वा अध्याय आणि 33वा वचन काय सांगतं ते आपण ऐकूया. निर्गम 25वा अध्याय आणि 33वा. प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलांसारख्या 3 वाट्या बोंडा फुलासह असाव्यात. पहा ती रचना बघा. आणि 37व वचन काय सांगतं? दुसऱ्या बाजूच्या त्याच्या जोडीच्या प्रत्येक शाखेलाही बदामाच्या फुलांसारख्या 3 वाट्या बोंडा फुलासह असाव्यात. आता हे वचन ऐकल्यानंतर आता ह्या चित्राकडे बघा.
त्या ठिकाणी आपल्याला बोंडे, वाट्या आणि फुलांचं युनिट दिसत आहे. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हे 3च युनिट का बनवलेलं आहे, 4चं युनिट का नाहीये? कारण आमचा देव हा त्रैक देव आहे. त्रैक देवातर्फे आम्हाला आमचं पवित्र शास्त्र मिळालेलं आहे आणि म्हणून हे 3चं युनिट आपल्याला दिसतं. पण त्याच्याही पुढचं रहस्य बघा, बोंडा जो होता तो बंद होता, बंद कळीप्रमाणे होता. पित्याचं दर्शक आहे हा बोंडा. का बरं? कारण बायबलच सांगतं की पित्याला कोणीही कधीही पाहिलं नाही. किती समर्पक चित्र दिलंय. हा बोंडा बंद होता, पण तो बंदच राहिलेला नाही, कारण पुढचं जे चित्र आहे ते आपल्याला दाखवतं की फुलाचं चित्र, फुल हे कळीला प्रगट करत असतं. एक्झॅक्टली प्रभू येशू ख्रिस्त म्हणते, ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं आहे. फुल हे प्रगट करणार आहे. फुल हे ख्रिस्ताचं दर्शक आहे या ठिकाणी, कारण ते कळीला प्रगट करत आहे. आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी दिसते आपल्याला की त्या ठिकाणी वाट्या असा शब्द वापरलेला आहे. बदामाप्रमाणे असं शास्त्र स्पेसिफिक सांगत आहे. निर्गम 25:34 मध्ये ते सांगितलेलं आहे की हे बदामाप्रमाणे होतं. आता बदाम हे फळ आहे आणि आपल्या जीवनात फळ कोण निर्माण करतं? आमच्या जीवनात ही जी 9 फळं आहेत ती पवित्र आत्म्याच्या द्वारे तयार होतात. आणि म्हणून परफेक्ट चित्र आपल्याला त्रैकत्वाचं या ठिकाणी दिसत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, बोंडे, फुले आणि वाट्या याचं ते युनिट बनलेलं आहे. पवित्र शास्त्र आपल्याला देवाबद्दल सांगते, हे यातून आपल्याला लक्षात येतं. आमच्या मंडळीचा सैद्धांतिक जो विश्वास आहे, अशा प्रकारे त्रैकत्वावरती जेव्हा आधारलेला असला तरच आम्ही ख्रिस्ताचे विश्वासू आणि खरे साक्षीदार म्हणून जगापुढे प्रकाश पाडू. प्रियानो, ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. आजच्या दिवसांमध्ये आजकाल अनेक प्रकारचे ग्रुप्स आणि कल्ट्स निघालेले आहेत आणि ते अन्य आणि विचित्र शिक्षण देत आहेत. काही लोक फक्त येशू ख्रिस्तालाच ओनली जीसस म्हणून येत आहेत पुढे तुमच्या घरात. काही लोक यहोवाज विटनेस म्हणून फक्त पित्याला सन्मान करतात आणि पुत्राला निर्मिती समजतात. अशा प्रकारे विचित्र आणि अन्य शिक्षण जे देवविरोधी आहे ते घेऊन जर तुमच्याकडे काही लोक येत असतील तर सावध राहा प्रियांनो, की हे देवाच्या वचनानुसार नाही. देवाच्या वचनानुसार काय आहे ते पवित्र शास्त्रात स्पष्टपणे आणि चित्राच्या द्वारे देखील प्रभूने आम्हाला प्रगट केलेला आहे. 6वा मुद्दा, त्या दीपवृक्षाला 7 दिवे होते. हे पेटलेले 7 दिवे कशाचं दर्शक आहे? स्पष्ट शब्दात नवीन करारात, जुन्या कराराचा उलगडा प्रियांनो नवीन करारात स्पष्टपणे केलेला आहे. प्रगटी 4था अध्याय आणि 5वं वचन यामध्ये आपल्याला उत्तर मिळतं. प्रगटीकरण याचा 4था अध्याय आणि 5व्या वचनामध्ये या 7 दिव्यांचा गूढ उलगडलेला आहे. राजासनाच्या आतून विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या आणि पेटलेल्या 7 मशाली राजासनापुढे जळत होत्या. त्या देवाचे 7 आत्मे आहेत. आमेन. या 7 मशाली म्हणजे देवाचे 7 आत्मे, म्हणजे देवाच्या आत्म्याविषयी सांगते. पण देवाला 7 आत्मे आहेत का हो? नाही. देवाचा आत्मा एकच आहे. एक पिता, एक ख्रिस्त आणि एकच आत्मा आहे. मग या ठिकाणी 7 आत्मे का म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आपल्याला यशाचा 11वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये मिळतं. या 7 आत्म्याचं जे रहस्य आहे ते आपल्याला यशया 11:2 मध्ये मिळतं. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पपणाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याच्यावर राहील. पहा, तर तुम्ही नंबर देऊन मोजलं ह्या वचनातील आत्म्याविषयीचे, तर या ठिकाणी 7 गोष्टी आपल्या लक्षात येतील.
देवाच्या आत्म्याचे हे 7 पैलू आहे. आत्मा एकच आहे, पण देवाच्या आत्म्याचे 7 पैलू या वचनामध्ये दिलेले आहेत. आणि ज्या 7 मशाली सांगितलेल्या आहेत ते या 7 पैलूंचे आहे. यहोवाचा आत्मा किंवा परमेश्वराचा आत्मा ही पहिली गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. त्रैक्यत्वातील जो देवाचा पवित्र आत्मा आहे त्याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे, ज्याचं वैयक्तिक व्यक्तिमत्व या ठिकाणी प्रगट होतं. देवाचा आत्मा, यहोवाचा आत्मा म्हणजे व्यक्तिगत पवित्र आत्मा. नवा जन्म देतो आपल्याला, तारणात आणतो आम्हाला, ख्रिस्ताने जे केलेलं कार्य आहे ते आमच्यापर्यंत आणतो. हा देवाचा आत्मा, यहोवाचा आत्मा. मग पुढे सांगितलंय ज्ञानाचा आत्मा. बाह्य रूपावरून किंवा गुणावरून एखाद्या गोष्टीची पारख जेव्हा आम्ही करता येते तेव्हा आम्ही त्याला म्हणतो ज्ञानाचा आत्मा प्रभूपासून त्याला मिळालेला आहे. पारख करण्याचा आत्मा. तिसरी गोष्ट सांगितलंय बुद्धीचा आत्मा. बाह्य रूपावरून किंवा गुणावरून वेगवेगळ्या गोष्टीमधला फरक जेव्हा आम्ही जाणतो, 2 गोष्टी आहेत, 2 गोष्टीमध्ये काय फरक आहे त्याची फरक जाणण्याची जी बुद्धी आहे त्याला बुद्धीचा आत्मा असं म्हटलेलं आहे पवित्र शास्त्रात. बोधाचा आत्मा पुढे सांगितलेला आहे. योग्य निष्कर्ष काढण्याची जी बुद्धी आहे, योग्य सार काढण्याची जी बुद्धी आहे. अनेक गोष्टी आमच्या कानावरती येतात, पण त्याच्यातून जेव्हा आम्ही योग्य निष्कर्ष काढून ज्या वेळेला आम्ही प्रभूच्या जीवनात जगतो तेव्हा हा बोधाचा आत्मा परमेश्वरापासून आम्हाला प्राप्त झाला आहे हे निश्चित होतं. पुढे सांगितलेले पराक्रमाचा आत्मा. एखादी गोष्ट सामर्थ्याला पूर्णत्वाला नेण्याची क्षमता, एखादी गोष्ट पूर्ण करण्याची क्षमता. जसं घोषणा करण्याचं सामर्थ्य, आत्मिक शत्रूवर अधिकार गाजवण्याचे सामर्थ्य आणि सर्व प्रकारचं सामर्थ्य जे ख्रिस्ती जीवनात विजयासाठी आवश्यक असतं. पराक्रमाचा आत्मा. परमेश्वराच्या ज्ञानाचा आत्मा सांगितलेला आहे. देवाशी असलेल्या वैयक्तिक प्रीतीनंतर आम्हाला जे देवाविषयीचं वैयक्तिक ज्ञान मिळतं, विशेष ज्ञान मिळतं, देवाचं प्रेम आम्हाला समजतं, देवाचे गुण समजतात, देवाचा स्वभाव आम्हाला समजतो, देवाच्या गूढ गोष्टी आम्हाला समजतात. परमेश्वराच्या ज्ञानाचा आत्मा. आणि शेवटचं या ठिकाणी सांगितलंय परमेश्वराच्या भयाचा आत्मा. परमेश्वराविषयी आदरयुक्त भीती आमच्यामध्ये निर्माण करणारा हा देवाचाच आत्मा असतो. परमेश्वराविषयी सन्मान बाळगायला तो आम्हाला शिकवतो, भक्तिभाव बाळगायला शिकवतो, देवभैरव जीवन आमचं बनवतो. हे जे 7 पैलू आहे प्रियानो, त्याला 7 फोल्ड अनॉइंटिंग असं म्हणता येईल. 7 फोल्ड अनॉइंटिंग. त्या दीपवृक्षाला ह्या 7 मशाली होत्या. आम्ही जर दीपवृक्ष बनलो तर देवाचं 7 फोल्ड अनॉइंटिंग आमच्यावरती. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि 7वी आणि शेवटची गोष्ट आपण की तो दीपवृक्ष मोशेने आणि इस्रायल लोकांनी देवाने सांगितलेल्या नमुन्या हुकूम बनवला. देवाने सांगितलेल्या नमुन्याप्रमाणे आमचं जीवन जेव्हा बायबलमध्ये देवाने जे सांगितलेलं आहे त्याच्यानुसार, त्या नमुन्याप्रमाणे आमचं जीवन असतं प्रियानो, तेव्हा आमच्या जीवनाच्या दीपवृक्षातून देवाच्या साक्षीचा प्रकाश जगाला मिळत असतो आणि ते आमच्या स्वर्गीय पित्याचं गौरव करत असतात. बऱ्याच वेळेला दुःखाची गोष्ट ही आहे की मंडळीमध्ये देवाने दाखवलेल्या पॅटर्न नुसार गोष्टी होत नाहीत. लोक मंडळीतील एल्डर्स, पास्टर्स हे जगाकडे बघतात आणि जगाला मंडळीत आणण्याचा प्रयत्न करतात, जगाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेला साक्षी निर्माण होत नाहीत, कारण देवाचा क्रोध त्या गोष्टींवर असतो. मग भक्तीची पद्धत असो किंवा आचरणाचा नियम असो, आम्हाला देवाने जगापासून वेगळं केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की पवित्र शास्त्रात नादाब आणि अबिहू यांनी अशास्त्रोक्त पद्धतीने धूप जाळला. परिणाम काय झाला?
देवाचा क्रोध त्यांच्यावरती आला. हे मंडळी जागृत हो, देवाने सांगितलेल्या पॅटर्न प्रमाणे आपला विश्वास प्रगट कर, आपली भक्ती कर. मंडळीतली भक्ती ही देवाने सांगितलेल्या पॅटर्न नुसार व्हायला पाहिजे. 7 गोष्टी आपण आज पाहिल्या. आज रात्री आम्ही ह्या 7 गोष्टी पाहिल्या. तो शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष होता. प्रभू सांगत आहे की तुमचा प्रकाश लोकांपुढे पडावा, आणि तो जर प्रकाश लोकांच्या पुढे पडायचा असेल तर मला दीपवृक्ष व्हायला पाहिजे. आणि मग दीपवृक्ष कसा होता ते आपण पाहिलं की तो दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा होता. तसं आमचं जीवन हे पवित्र असलं पाहिजे. प्रकाश जर आमच्यातून बाहेर पडायचा असेल तर तो दीपवृक्ष घडीव कामाचा होता. या गावांच्या अनुभवातून आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्ही घडलं जातो, आणि या घडलेल्या दीपवृक्षातून प्रकाश बाहेर पडत असतो. कदाचित ते घाव आम्हाला सुरुवातीला त्रासदायक वाटतील, दुःखदायक वाटतील, पण प्रियानो कुरकुर करू नका, कारण प्रभू तुम्हाला दीपवृक्ष बनवत आहे. तिसरी गोष्ट आपण पाहिली की तो अखंड दीपवृक्ष होता. मंडळीत ऐक्य असलं पाहिजे. एक किक्कार सांगितलेला आहे, एक पूर्ण, अर्धा नाही, पाऊण नाही, चतकोर नाही, एक किक्कार सोन्याचा दीपवृक्ष बनवावा. एक हा ऐक्यत्व दाखवतो, युनिटी असली पाहिजे. चौथी गोष्ट आपण पाहिली, त्याला मध्यकणा, 3 शाखा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला 3 शाखा म्हणजे 6 शाखा, आणि त्याला बैठक होती. खूप मोठं रहस्य आहे प्रियांनो याच्यामध्ये. आणखीन वेळ नाहीये कारण आता मला संपवायचं आहे, परंतु या ठिकाणी एक गोष्ट आपण महत्वाची पाहिली, मध्यकणा आणि त्याला जोडलेल्या शाखा. मध्यकणा ख्रिस्त आहे, आणि त्याला आम्ही जेव्हा जोडलं जातो त्यावेळेला आमच्या जीवनातून साक्ष बाहेर पडतात. तुम्ही मजमध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहिल्या वाचून तुम्हाला फळ देता येणार नाही. 5वी गोष्ट आपण पाहिली की त्याला बोंडे, फुले आणि वात्या होत्या. तर एक देवाचे दर्शक आहे, आणि टोटल जे होते 66 युनिट होते. हे 66 पुस्तकांचं दर्शक आहे प्रियानो. त्रैक देव आणि त्याच्यापासून मिळालेलं पवित्र शास्त्र. जगामध्ये दुसरं कोणतंही पुस्तक असं नाहीये प्रियानो की जे देवापासून मिळालेलं आहे. आमच्या जिवंत देवाने आम्हाला हे पुस्तक दिलेलं आहे. बायबल आमच्या जीवनासाठी दिलंय, आमच्या धारणासाठी दिलंय. 7 मशाली किंवा 7 दिवे होते. आपण त्याचा स्पष्ट उल्लेख प्रगटीकरणात पाहिला. या 7 मशाली म्हणजे देवाच्या आत्मे, देवाचा आत्मा आहे, आणि त्याचे 7 फोल्ड अनॉइंटिंग जे आहे. आज रात्री आम्ही या 7 फोल्ड अनॉइंटिंग साठी देवाजवळ प्रार्थना करणार आहे. आणि 7वी गोष्ट आपण पाहिली की तो दीपवृक्ष एक्झॅक्टली देवाने सांगितलेल्या नमुन्याभर हुकूम बनवला गेला होता. आज रात्री तुमचं आणि माझं जीवन देवाच्या पॅटर्न प्रमाणे जर आम्ही बनवायला उत्सुक असू तर प्रियांनो, देवाचा महान अभिषेक आज रात्री आपल्यावरती येईल, आणि आम्ही दीपवृक्ष बनवू. आमची मंडळी दीपवृक्ष बनावी देवाची इच्छा आहे. दिवटणीवरती ठेवलेला दिवा प्रकाश जगापुढे पडावा ही देवाची इच्छा आहे. चला तर प्रियानो, आपले मस्तके लवूया आणि त्या जिवंत देवाच्या सानिध्यात आपण प्रवेश करूया. जिवंत देव बापा, आम्ही तो धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती करतो. तुझ्या वचनाचं गुज आणि आमच्या जीवनासाठी तुझी काय इच्छा आणि योजना आहे ते आज रात्री स्पष्टपणे तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आणलेली आहेस बापा. होय बापा, तू किती महान देव आहेस, तू किती महान प्रभू आहे. तू आमच्यावरती प्रीती करतोस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. आणि आज रात्री परमेश्वर देव बापा, त्या दीपवृक्षाप्रमाणे आमच्या मंडळामधून आणि आमच्या जीवनातून ख्रिस्ताच्या साक्षीचा प्रकाश जगापुढे पडावा ही तुझी इच्छा आहे आणि योजना आहे बापा. हे पूर्णत्वाला ने. होय, आम्ही जसे आहोत तसे तुझ्या चरणाजवळ येत आहोत प्रभू. आम्हाला तू घडीव, आम्हाला तू चालीव, आणि आमच्या जीवनातून तुझा प्रकाश, तुझ्या गौरवासाठी तुम्ही प्रकाश दिल्याने स्वर्गातील पित्याचा गौरव होता. ही गोष्ट पूर्णतेला जाऊ दे बापा. जसे स्वर्गात तसं पृथ्वीवरती घडवून आण बापा. प्रभू येशू ख्रिस्ता, या सर्व जमलेल्या मंडळीवरती तू आशीर्वाद पाठव बापा. महान रीतीने प्रभू तू सर्वांना एकत्र आणत आहेस परमेश्वर देव बापा. या ग्रुपचे जे सर्व ऍडमिनिस्ट्रेटर्स आहेत बापा,
आणि जे सर्व यामध्ये सहभागी झालेले कोऑर्डिनेटर्स आहेत बापा, त्या सर्वांसाठी आणि जमलेल्या सर्वांसाठी प्रार्थना करतो की येणाऱ्या दिवसामध्ये अधिक महान रीतीने, अधिक मोठ्या प्रमाणावर तुझा गौरव करण्यासाठी या कल्पाचा उपयोग करून घे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली देव बापा, तू आहे. आमेन.